आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 3.3 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, आकृतीमध्ये दाखवलेल्या कोणांची मापे पहा, x आणि y च्या किमती काढा, तसेच कोन ABD व कोन ACD ची मापे काढा। आकृतीमध्ये पहा, हा एक कोन 60 अंशाचा दिला आहे, हा कोन 50 अंशाचा दिला आहे आणि आपल्याला x आणि y कोणाची मापे काढायची आहेत। तसेच ABD या मोठ्या कोणाचं माप तसेच ACD या मोठ्या कोणाचं माप काढायचे। या कोणाचं माप दिले, या कोणाचं माप काढलं की पूर्ण कोणाचं माप आपल्याला काढता येईल। इथे B कोणाचं माप दिले, x कोणाचं माप काढलं की पूर्ण कोणाचं माप आपल्याला काढता येईल। आधी आपण x या कोणाचं माप काढूया। त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC हा वरचा जो त्रिकोण आहे त्यामध्ये इथं 50 अंश एका कोणाचं माप दिले आणि या दोन बाजू एकरूप दिल्या आहेत, म्हणजे हा झाला समद्विभुज त्रिकोण। दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे समद्विभुज त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार मग आपल्याला x कोणाचं माप काढता येईल। कारण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय काय आहे की एकरूप कोणांसमोर एकरूप बाजूसमोरील कोण सुद्धा एकरूप असतात। म्हणजेच ही बाजू याच्या समोर कोण 50 अंशाचा असेल तर त्याची या एकरूप बाजूसमोरील कोण सुद्धा 50 अंशाचा असेल, म्हणजे x सुद्धा 50 अंशाचा असेल। म्हणून आपण खाली लिहिले पहा, कोन ABC बरोबर x, ABC हा x अंशाचा व कोन ACB हा आहे 50 अंशाचा, हे आपल्याला दिलेलं आहे आकृतीमध्ये। नंतर AB एकरूप रेख AC, या दोन्ही बाजू एकरूप आहेत आणि म्हणून मग कोन ABC एकरूप कोन ACB, कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय। आणि म्हणून x बरोबर 50 अंश, कारण हा समोरचा कोण सुद्धा 50 अंशाचा आहे म्हणून 1 वरून, आणि याला आपण नंबर दिलाय 2। आता त्याचप्रमाणे खालचा त्रिकोण DBC मध्ये हा त्रिकोण पहा, DBC हा जो खालचा त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये हा कोण आपल्याला 60 अंशाचा दिलाय, हा y कोण काढायचा आहे आणि या दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजे हा कोण सुद्धा 60 अंशाचा असेल। कारण या बाजूसमोरील हा कोण 60 अंशाचा आहे तर या बाजूसमोरील हा कोण सुद्धा 60 अंशाचा असेल, कारण या बाजू सारख्या आहेत। मग समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार हा कोण सुद्धा 60 अंशाचा येईल। आपण खाली लिहिलंय, कोन DBC 60 अंश व कोन DCBY हे आपल्याला दिले आहे, याला आपण नंबर दिलाय 3। आणि BD आणि CD एकरूप आहेत, हे सुद्धा आपल्याला आकृतीमध्ये दिले आहे। नंतर कोन DBC एकरूप कोन DCB, कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, हे दोन कोण एकरूप बाजूसमोरील कोण आहेत म्हणून ते एकरूप आहेत। नंतर y बरोबर 60 अंश, कारण हा समोरील कोण 60 अंशाचा आहे म्हणून y सुद्धा मग 60 अंशाचा 3 वरून, याला आपण नंबर दिलाय 4। हा DBC 60 अंशाचा आहे आणि म्हणून हा y कोण सुद्धा 60 अंशाचा आहे, हे आपण 3 वरून इथं सिद्ध केले, याला आपण नंबर दिलाय 4। x आणि y कोणाची मापे काढली। आता आपल्याला काढायचे ABD या पूर्ण कोणाचं माप। या पूर्ण कोणाचं माप कसं काढता येईल, या कोणाचं आणि या कोणाच्या मापांची बेरीज केली की या पूर्ण कोणाचं माप काढता येईल। म्हणून आपण खाली लिहिले पहा, ABC कोन ABD बरोबर कोन ABC अधिक कोन DBC कोणांच्या बेरजेचे गृहीतक। हा आहे 50 अंशाचा, आपण आत्ता काढला, ABC 50 अंशाचा आला, अधिक DBC हा आपल्याला आकृतीमध्ये दिला आहे 60 अंशाचा आणि यांची बेरीज 110 अंश, म्हणून ABC आहे 110 अंशाचा। नंतर आपल्याला ACD या पूर्ण कोणाचं माप काढायचं आहे। हा 50 अंश आणि हा 60 अंशाचा y कोण आपण आता काढलाय, हा 50 अधिक 60 याचं माप सुद्धा येईल 110 अंश। म्हणून मग ACD बरोबर कोन ACB अधिक कोन DCB कोणांच्या बेरजेचे गृहीतक। हा आहे 50 अंशाचा आणि हा आहे 60 अंशाचा आणि 50 अधिक 60 बरोबर 110 अंश, म्हणून कोन ACDचं माप आलंय 110 अंश। आपल्याला उदाहरणात x ची किंमत काढायला सांगितली होती, ती आहे 50 अंश, y ची 60 अंश आणि कोन
बी डी 110 अंशाचा आहे आणि ए सी डी हा सुद्धा 110 अंशाचा आहे. दुसरं उदाहरण आहे, काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यकेची लांबी काढा. ए बी सी हा एक काटकोन त्रिकोण आहे. हा कोन बी 90 अंशाचा आहे. आता हा आहे कर्ण ए सी आणि त्यावर काढलेली ही जी मध्यक आहे तिची लांबी आपल्याला काढायची आहे. बी डी ही जी मध्यक आहे तिची लांबी काढायची आहे. आता काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते. इथं आपल्याला उदाहरणात कर्णाची लांबी दिली आहे 15. मग कर्णाच्या लांबीच्या निम्मी ही लांबी येईल म्हणून आपण खाली लिहिले बी डी ही मध्यक तिची लांबी 1/2 ए सी. ए सी हा आहे कर्ण. मग 1/2 ए सी आपल्याला ए सी लांबी दिली आहे उदाहरणात 15 म्हणून 15 मांडून घेतली आणि मग बे 1 बे, बे 7 14 आणि बे 5 10. बी डीचं माप आलं आहे 7.5 म्हणजे मध्यकेची लांबी आली 7.5. तिसरा प्रश्न, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन क्यू बरोबर 90, पी क्यू बरोबर 12, क्यू आर बरोबर 5 आणि क्यू एस ही पी आरची मध्यक असेल तर क्यू एस काढा. आता या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू 12 ही बाजू 5 सेंटीमीटरची दिली आहे आणि हा कर्ण आपल्याला दिलेला नाही आहे. ही क्यू एस ही मध्यक आहे आणि आपल्याला या मध्यकेची लांबी क्यू एसची लांबी काढायला सांगितली आहे. मध्यकेची लांबी ही कर्णाची निम्मी असते. इथं आपल्याला कर्णाची लांबी दिलेली नाही आहे पण दोन बाजूंची लांबी दिलेली आहे. त्या दोन बाजूंच्या लांबीवरून आपण कर्णाची लांबी काढू शकतो आणि कर्णाची लांबी काढल्यावर या मध्यकेची लांबी तिच्या निम्मी असते ती आपल्याला काढता येईल. म्हणून आपण काय केलं, हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला या कर्णाची लांबी काढता येते. आता पायथागोरसचं प्रमेय पहा, पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. प्रमेय मांडून घेतल्यानंतर आपण किमती टाकल्या. पी क्यूची किंमत, क्यू आरची किंमत, पी आर आपल्याला कर्ण काढायचं आहे. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25 याची आपल्याला काढायची आहे. 144 अधिक 25 बरोबर 169 आणि पी आरचा वर्ग बरोबर 169. 169चं वर्गमूळ घेतलं तर 13, याचं वर्गमूळ घेतलं तर पी आर म्हणजे पी आर बाजू आली आपली 13 दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊन. आता काटकोन त्रिकोण पी क्यू आरमध्ये कर्ण पी आरवर काढलेली रेघ क्यू एस ही त्याची मध्यक आहे. हे आपल्याला उदाहरणात दिले की ही मध्यक आहे आणि मग काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेली मध्यकेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. आता आपल्याला क्यू एस बाजू काढायची. क्यू एस बरोबर 1/2 पी आर. पी आर हा कर्ण आहे त्याची लांबी आपण आता काढली 13. आता याच्यात आपण किमती टाकूया. क्यू एस बरोबर 1/2 गुणिले 13 याची लांबी आपण 13 काढली, 13 याच्यात टाकली, 2ने भाग दिला 13ला तर आलं 6.5. क्यू एसची लांबी मिळाली आपल्याला 6.5. चौथा प्रश्न, आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आरचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर जी टी बरोबर 2.5 सेमी तर पी जी आणि पी टी यांची लांबी काढा. जी टी ही लांबी 2.5 सेंटीमीटर आहे. आपल्याला पी जी आणि पूर्ण पी टी ही लांबी काढायला सांगितली आहे. जी हा मध्यगा संपात बिंदू आहे म्हणून तो मध्यगेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. म्हणजे ही बाजू असेल 2 आणि ही बाजू असेल 1. म्हणजेच काय तर पी जी छेद जी टी बरोबर 2/1. पी जी 2 असेल तर जी टी 1 असेल म्हणजे 2:1 या प्रमाणात तो विभाजन करतो. मग आपण या सूत्रामध्ये किमती टाकूया. पी जी आपल्याला काढायची ती आपण आहे तशी लिहिली. जी टी आपल्याला दिली आहे 2.5 उदाहरणात. हा 2/1 नाही लिहिला तरी चालतो, 2 आपण आहे तसं लिहून घेतला. आता हे समीकरण सोडवायचं. पी जी इथं आहे तशी ठेवली. हा 2.5 इकडे भागाकारात आहे, तिकडे आल्यावर होतील गुणाकारात म्हणून 2 गुणिले 2.5 लिहिले. नंतर पी जी आहे तसा 2.5 गुणिले 2 बरोबर 5, याला आपण नंबर दिला 1. आता पहा लांबी जी पी जी आपल्याला मिळाली 5 एकक. आता आपल्याला पूर्ण पी टी काढायची आहे. पी टी कशी काढणार, पी जी अधिक जी टी यांचं बेरीज म्हणजेच पूर्ण पी टी. ते आपण सूत्र मांडले. पी टी बरोबर पी जी अधिक जी टी. पी जी टी हे एकाच रेषेवर आहेत म्हणून हे सूत्र आपण तयार केलं.
नंतर पी टी बरोबर पी जी आहे 5 अधिक जी टी 2.5 आणि यांची बेरीज झाली 7.5 1 वरून. पी जीची किंमत आपण 1 वरून टाकली म्हणून आपण इथं कारण दिलं 1 वरून आणि लांबी पी टी बरोबर मग आपल्याला मिळाली 7.5 एकक. अशा प्रकारे आज आपण सराव संच 3.3 संपूर्ण सोडवलेला आहे.